नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. आज पुन्हा एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेला आहे यूट्यूब चॅनलवर, आपल्या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर, मिशन ऑफिसर्सवर. आणि हा व्हिडिओ, आज छोटासा व्हिडिओ जो आहे तो परम्युटेशनवर आहे. परम्युटेशन मीन्स अरेंजमेंट करणे. अरेंजमेंट म्हणजे संयोजन करणे. कशा पद्धतीने संयोजन केल्या जातं. आता यावर जे प्रश्न पडतात ते नेहमी असं बघण्यात आलेले आहेत की कुठला तरी एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दामध्ये असलेल्या अक्षरांचा वापर करून त्याला किती पद्धतीने लिहिता येईल असा प्रश्न विचारला जातो. जसं या प्रश्नामध्ये जर बघाल तर हे एक नाव दिलंय कोमल. या नावामध्ये वापर करण्यात आलेल्या अक्षरांचा वापर करून किती शब्द तयार करता येतील. किती शब्द मीन्स यामध्ये KOMAL हे जे अल्फाबेट्स आहेत याला कोणत्याही क्रमावर लावा. म्हणजे तो असा पण होऊ शकतो की L समोर येईल, K नंतर येईल, A इथे येईल, M इथे येईल, O इथे येईल, हा सुद्धा चालेल. किंवा A इथे येईल, O इथे येईल, K इथे येईल, A इथे येईल, M इथे येईल, कसा पण. मिनिंगफुल और मिनिंगलेस इट डझंट मॅटर. की यामध्ये जे अक्षर आहेत त्यांचा वापर करून त्याला किती पद्धतीने लिहिता येईल, दॅट इज द क्वेश्चन. भरपूर विद्यार्थ्यांना हा ऍक्च्युली प्रश्न कळत नाही, कारण परम्युटेशन हा भाग शाळा किंवा 12व्या वर्गापर्यंत शिकवला जात नाही, त्यामुळे तर त्यांना टॉपिकचं नावच माहिती नसतं. आता यामध्ये जर प्रश्नांचे उत्तर काढायचं असेल तर फॅक्टोरियल्सचा वापर केला जातो. फॅक्टोरियल्स ज्याला डिनोट करतात उलटा आय असतो ना, जसं आयडियाचा आय किंवा एक्सक्लेमेशन साइन ज्याला म्हणतात, उद्गारवाचक चिन्ह त्याच्यानुसार. तर हे फॅक्टोरियल्स म्हणजे काय हे सुद्धा समजून घ्या. फॅक्टोरियल्स म्हणजे ज्या संख्याचे फॅक्टोरियल्स काढायचे असतील त्याला उलट क्रमवार 1 पर्यंत गुणाकार करत जाणे. फॉर एक्झाम्पल की 5 फॅक्टोरियल्स याची किंमत काढायची, तर याला उलट क्रमाने क्रमवार कन्झिक्युटिव्ह मीन्स 5च्या आधी 4, 4च्या आधी 3 असं 1 पर्यंत गुणाकार करत जाणे आहे. तर 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 आणि यांचा जो गुणाकार येतो ती संख्या म्हणजे 5 फॅक्टोरियल्सची किंमत असते की 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 दुने 120, 120 गुणिला 1 म्हणजे 120 ही किंमत आहे कुणाची, 5 फॅक्टोरियल्सची. 5 फॅक्टोरियल. तर सर्वात आधी मी बाजूला फॅक्टोरियल्सच्या किमती लिहून दिले. तुम्हाला कमीत कमी 8 पर्यंत या फॅक्टोरियलच्या किमती माहिती पाहिजे. जसं हा दिसतोय 1 फॅक्टोरियलची किंमत किती आहे, 1. म्हणजे 1 ला 1 पर्यंत गुणाकार करत बसण्याची गरज नाही. 1 × 1 जरी केलं तरी तो 1 असेल. इथे दिसतोय 2 फॅक्टोरियल मीन्स 2 × 1, 2 ला 1 पर्यंत गुणाकार केला तर 2 गुणिला 1 2. सेम खाली 3 फॅक्टोरियल्स आहेत. 3 × 2 × 1, 3 ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात गुणाकार केला, 3 दुने 6, 6 1 6, तो तयार होतो 6. हा तयार झालाय 2. 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 यांचा गुणाकार केला तर त्या 4 फॅक्टोरियलची किंमत तयार होतं 24. 5 फॅक्टोरियल्स म्हणजे 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 जो आपण इथे काढला होता बघा, तो आला होता 120, तो 120. 6 फॅक्टोरियल्स म्हणजे 6 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 यांचा गुणाकार केला तो मिळतो 720. आता 7 फॅक्टोरियल म्हणजे मी डिरेक्टली काढून दिले बरं, की 7 फॅक्टोरियल म्हणजे 7 गुणिला 6 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 असं लिहावंच लागेल. जिथे 6 गुणिला 5 गुणिला हा 6 फॅक्टोरियल मिळतोय 720. तर 6 फॅक्टोरियल 720 त्याला गुणिला 7 करून दिलं तर 7 फॅक्टोरियल मिळतो. कारण तुम्हाला लिहावं तसंच लागेल तर तो मिळतोय 5040. राईट. 8 फॅक्टोरियल म्हणजे हा जो 7 फॅक्टोरियल आहे, 7 फॅक्टोरियल त्याला मी 8 ने गुणाकार करेल तर 8 फॅक्टोरियलची किंमत मिळते. तुम्हाला कमीत कमी 8 फॅक्टोरियल पर्यंत जर संख्या इथे डोक्यात फिट असतील ना तर लांब लचक जाण्याची गरज पडत नाही, डिरेक्टली उत्तर तयार होतं. की कसं, चला आपण या प्रश्नाला सॉल्व्ह करू आणि यानंतर थोडेसे वेगळे क्वेश्चन्स पण कसे विचारले जातात त्याला बघू. की कोमल
या नावाला किती पद्धतीने लिहिता येईल? तर सर्वात आधी तुम्हाला डोळ्याने व्यवस्थित दिसतं तर फक्त बघणे किती अल्फाबेटचा वापर केला आहे. 1 2 3 4 5 5 लेटर्स आहेत. 5 लेटर्स. तर 5 लेटर्स मीन्स 5 फॅक्टोरियल्स. 5 लेटर्स मीन्स 5 फॅक्टोरियल्स. तर हा लिहून घेऊ 5 फॅक्टोरियल्स. 5 फॅक्टोरियल्स राईट. आणि फक्त इतकं बघणे की या कोमल या नावामध्ये एखादा लेटर रिपीट झालाय का, पुनरावृत्ती झाली आहे का, तर नाही. सर्व लेटर्स एक एक वेळेसच आहेत. तर 5 फॅक्टोरियल्स म्हणजे 120 वेज म्हणजे इतक्या पद्धतीने कोमल या नावाला इतक्या पद्धतीने तुम्हाला संयोजित करता येईल, परम्यूट करता येईल किंवा लिहिता येईल. पण या कोमलच्या ठिकाणी जर जर शब्द असता असा KAMAL शब्द जर असा असता तर या कमल या नावाला किती वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येईल? तर टोटल पुन्हा काउंट करा. 1 2 3 4 5 टोटल आहेत 5 आहेत. तर 5 फॅक्टोरियल्स लिहून घ्या. आता इथे जसं कोमलमध्ये एकही अल्फाबेट रिपीट नव्हता, या कमलमध्ये बघा हा ए 2 वेळेस आलेला आहे. किती वेळेस आलाय? 2 वेळेस. तर 2 वेळेस आलाय म्हणून या 5 फॅक्टोरियलला 2 फॅक्टोरियलने डिव्हिजन करायचं बरं का. 5 फॅक्टोरियलच्या संख्येला 2 फॅक्टोरियलच्या संख्येने डिव्हिजन करायचं आहे. फॅक्टोरियल्स मध्ये पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, फॅक्टोरियल्स मध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार होत नाही. त्यांना किमतीमध्ये कन्वर्ट करून बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करावा लागतो. तर 5 फॅक्टोरियल्स आहे तुमच्याकडे 120 आणि 2 फॅक्टोरियल आहे तुमच्याकडे 2. तर 120 भागीला 2 म्हणजे 60 वेगवेगळ्या वेजने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कमल या नावाला लिहिता येईल. 60 वेगवेगळ्या पद्धतीने राईट. पण जर समजा या कमलच्या ठिकाणी कमला असं असतं KAMALA आणि तुम्हाला प्रश्न विचारला असता की याला वेगवेगळ्या किती पद्धतीने लिहिता येतं, तर आधी सर्व अल्फाबेट्स मोजून घ्या किती आहेत. तर हा 1 2 3 4 5 6 टोटल किती आहेत? 6. तर 6 फॅक्टोरियल्स लिहा. आता यामध्ये काय रिपीट झालंय? तर इथे ए रिपीट झालाय 1 वेळेस, 2 वेळेस आणि 3 वेळेस. किती वेळेस रिपीट झालंय? 3 वेळेस. जितक्या वेळेस रिपीट असेल त्याच्या फॅक्टोरियलने भाग देणे. 3 फॅक्टोरियलने भाग देऊ याला. प्रश्नाचे उत्तर तयार होईल. चुकूनही असं करू नका. 6 फॅक्टोरियल भागीला 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 दुने 6 2 फॅक्टोरियल असं होत नाही. मी ऑलरेडी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. यांच्यामध्ये फॅक्टोरियल्समध्ये गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी होत नाही. तर त्यांना किमतीमध्ये कन्वर्ट केल्यानंतरच त्यांना भाग देता येईल. चला इथे बघूया 6 फॅक्टोरियल्स किती आहेत. माहिती पाहिजे तुम्हाला. 6 फॅक्टोरियल म्हणजे 720. 3 फॅक्टोरियल किती आहे? 3 फॅक्टोरियल पण माहिती पाहिजे. 6. 720 मध्ये 6 ने भाग दिल्यास तुमच्या या प्रश्नाचे उत्तर तयार होईल. 6 ने भाग दिला तर 12 सकम 72 आणि हा 0 म्हणजे इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने कुणाला कमला या नावाला लिहिता येईल. कमला या नावाला राईट. कळतंय तुम्हाला? चला एखादी उदाहरण पुन्हा घेऊया की समजा याला इरेज करून घेत आहे. एखादी नाव घेतलं मी वेगळं की वर्षा. आधी मोजून घ्या टोटल किती आहेत. 1 2 3 4 5 6. 6 फॅक्टोरियल घेऊन घ्या. रिपीट काय झालंय बघा. तर हा ए हा रिपीट झालाय किती वेळेस? 2 वेळेस. 2 फॅक्टोरियलने डिव्हिजन करून घ्या. 6 फॅक्टोरियल म्हणजे 720 भागीला 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 360 वेगवेगळ्या पद्धती. याला थोडं पुन्हा एक्सटेंड करू की समजा एखादं नाव घेत आहे RUMOUR र्युमर. याला वेगवेगळ्या किती पद्धतीने लिहिता येईल? तर टोटल काउंट करा. 1 2 3 4 5 6 फॅक्टोरियल्स घेतले. आता रिपीट काय? तर RR रिपीट आहे
बरं का. किती वेळेस रिपीट आहे? 2 वेळेस 2 फॅक्टोरियल. राईट. पुन्हा काय रिपीट दिसतंय का? तर यस दिसतंय. काय दिसतंय? हा यू आणि यू हा सुद्धा 2 वेळेस रिपीट दिसत आहे. तर गुणीला यू 2 वेळेस आहे तर याला 2 फॅक्टोरियल पुन्हा घ्या, यांचा करा गुणाकार आणि उत्तर काढा. चला करूया 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल बघा इथे दिले आहेत तुम्हाला 720 भागीला 2 फॅक्टोरियल 2 गुणीला 2 फॅक्टोरियल 2. हा 2 फॅक्टोरियल गुणीला 2 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल करू नका, तसं होणार नाही. चला 720 भागीला हा 2 गुणीला 2 4 होत आहे. 720 भागीला 4. 4 ने भाग द्या 72ला. 18 चौक 72 आणि हा 0 इतक्या डिफरंट वेजने कुणाला या रोमरला लिहिता येईल. ठीक. चला एखादा पुन्हा बघूया थोडासा यापेक्षा मोठा, की समजा एखादी घेतोय मी की बूम बूम हा शब्द. आता हा जो शब्द दिसतोय ना हा 2-3 परीक्षांमध्ये आलेला आहे बरं का, की बूम बूम या शब्दाला वेगवेगळ्या किती पद्धतीने लिहिता येईल. चला सॉल्व करूया की बूम बूम टोटल काउंट करा 1 2 3 4 5 6 7 8 किती वेळेस आहेत? 8 वेळेस. तर घेऊया इथे 8 फॅक्टोरियल्स. आता रिपीट काय झालंय तर बघा हा बी आणि बी हा 2 वेळेस रिपीट झालाय. 2 फॅक्टोरियल घेऊया इथे गुणीला. पुन्हा काय काय रिपीट आहे तर बघा हा ओ 1 2 3 4 ओ किती वेळेस रिपीट झालाय? 4 वेळेस. 4 वेळेस रिपीट झालाय म्हणून 4 फॅक्टोरियल्स घेऊया. पुन्हा काय रिपीट दिसतंय तर यस दिसतंय हा एम आणि हा एम रिपीट दिसतंय 2 वेळेस. याला घेऊया 2 फॅक्टोरियल्स आणि यांच्या संख्या यांच्या किमती इथे ठेवूया. जे उत्तर मिळेल ते उत्तर आपलं असायला पाहिजे. बघा 8 फॅक्टोरियल्स हा मिळतोय 40,320 भागीला 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणीला 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 गुणीला 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. राईट. याला सॉल्व करा आणि उत्तर घेऊन या. चला 40,320 भागीला 2 गुणीला 2 केला तर हा 4 गुणीला 24. तर या 4 ने भाग द्या. 4 1 4 म्हणजे हा 0 4 आहे 40 झालाय तो. राईट. 8 चौक 32 आणि 0 कितीने भाग गेलाय तो? 1080. बघा 4 1 4 4 0 0 पुन्हा 1 0 येईल. एकच मिनिट पुन्हा 1 0 घेऊया इथे की याला जर भाग दिला तर 4 1 4 4 0 0 3 मध्ये भाग देत नाही 4 0 0 8 चौक 32 आणि 4 0 0 भागीला आहे 24. 24चा टेबल येत असेल तर भाग देऊया. 24 चौक 96. राईट. 4 शिल्लक 24 दुने 48 आणि 24 0 0 म्हणजे इतक्या डिफरंट वेजने कोणत्याही शब्दाला या बूम बूम या शब्दाला लिहिता येईल. परम्युटेशनवर क्लास 4 वर पण प्रश्न पडतात बरं का, स्पेशली पोलीस भरतीवाले. मागची जी पोलीस भरती आली ना प्रत्येक जिल्ह्यामध्ये परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनवर प्रश्न होता. आणि इनफॅक्ट या विद्यार्थ्यांना या लेवलच्या विद्यार्थ्यांना माहितीच नसते की परम्युटेशन नावाचा पण कुठला टॉपिक असतो बरं का. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण याला सॉल्व करता येईल. ओके. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. तर हे लेक्चर इथेच थांबू. पुन्हा मी लवकरच येईल एक नवीन लेक्चर घेऊन यूट्यूबवर. तुमच्या कामाचं लेक्चर असेल ते. ओके. चलो थँक्यू ऑल ऑफ यू.